अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज नवरात्री निमित्त आपण आपल्या भागातील आपल्या एरियातील देवीची ओटी कशी भरायची, देवीच्या ओटीमध्ये आपण काय काय घेऊन जाऊ शकतो, तसा जो व्हिडिओ आहे मी आपल्याला दाखवणार आहे. आणि हे जे खूप जण वाटत असेल हे काय आहे, तर हे भस्म आहे. गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण किंवा जर तुम्ही दुर्गा सप्तशती जरी वाचत असाल तर तुम्ही भस्म थोडं लावायला पाहिजे. ज्यांच्या आपण जर भस्म लावलं तर आपलं एक संरक्षण कवच निर्माण होतं. म्हणून कधीही लक्षात ठेवा, माझं गुरुचरित्र पारायण चालू आहे, त्याच्यामुळे भस्म हे लावायलाच पाहिजे. तर आपण आज आपल्या जवळच्या एरियामधील देवीची ओटी कशी भरायची. प्रत्येकाने आपल्या जवळच्या एरियामध्ये तुम्ही 7 देवी असेल, 11 देवी असेल, 21 देवी असेल, त्या देवीची कमीत कमी देवीची ओटी भरायला पाहिजे. ओटीमध्ये काय घेऊन जाऊ शकता तुम्ही, आपल्या घरचंच घेऊन जायचं. ओटीमध्ये तुम्ही बदाम असेल, खारीक असेल, खोबरं असेल, पंचखाद्य आहे. बदाम असेल, खारीक असेल, खोबरं असेल, हे आपण एका कॅरी बॅग मध्ये घेऊन जाऊ शकता किंवा पीस मध्ये पण घेऊन जाऊ शकता. आता प्रत्येकाने आपली ओटी अशीच भरावी असं नाहीये. खूप जण श्रीमंत असेल, खूप जण गरीब असेल, देवी आईला सगळे सारखे, लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्यांची बरोबरी करायची नाही. म्हणजे यांनी अशी ओटी भरली म्हणजे मी पण अशी भरायला पाहिजे, नाही. तुम्ही देवी आईला नुसतं नमस्कार जरी केला तरी ते प्रिय आहे, हे माझं मत आहे वैयक्तिक. म्हणून दुसऱ्यांची बरोबरी नाही करायची. आपली जशी ऐपत असेल, आपलं जवळ जसं असेल तसं भरायचं. तर काय करायचं, आपण देवी आईला पंचखाद्य, 1 सुपारी, 1 रुपया, आणि आपण ब्लाउज पीस असेल, ब्लाउज पीस पण ठेवू शकता. आणि ब्लाउज पीस सोबत एक तांदूळ असेल, थोडे तांदूळ घ्यायचे, थोडी साखर घ्यायची, आणि एक नारळ हे देवी आईच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचं आहे. कमीत कमी तुम्ही 7 देवीला तरी ही 7 देवीची ओटी भरायला पाहिजे. नुसतं ओटी भरले म्हणजे झालं का, नाही. मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला काय काय साहित्य लागेल, काय काय नाही, ते स्क्रीनवर दाखवेल. त्या पद्धतीनेच भरा असा आग्रह नाही. म्हणून परत एकदा हात जोडून सांगतो मी, असंच करा असा आग्रह नाहीये. तुम्हाला जसं तुम्ही एक साधा एक तांदूळाचा तुकडा जरी तुम्ही देवी आईला अर्पण केला, देवी आई तुम्हाला भरभरून देत असते. म्हणून असंच करा असं नाहीये. पण ज्यांचं असेल त्यांनी आपल्या जवळच्या 7 देवीच्या मंदिरामध्ये जायचं. 7, 11, 21 देवीच्या मंदिरामध्ये जा, देवी आईची ओटी भरा. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन नुसतं ओटी भरायची आणि म्हणजे झालं का, नाही. त्या देवीच्या मंदिरात जायचं, ओटी भरायची. ओटी भरल्यानंतर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक आणि नवार्णव मंत्र कमीत कमी एक 10 मिनिटं नवार्णव मंत्राचा जप करायला पाहिजे. कमीत कमी 10 मिनिटं एवढी ही सेवा करायची. ही सेवा केल्यानंतर तुम्ही 7 देवीच्या मंदिरात जेव्हा जाणार, 7, 11, 21 देवीच्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाणार, तेव्हा तुम्ही तिथं सेवा करायची. ते 7 मंदिरात झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आपल्या घरी यायचं. कुठेही जायचं नाही. मग तुम्ही म्हणणार मग इकडं मैत्रिणीकडे जाणार किंवा यांच्याकडे जाणार, नाही. तुम्ही देवीला जाणार तर देवीच करायचं. स्क्रीनवर दाखवेल जेवढं साहित्य आहे, जेवढं साहित्य तुम्हाला अवेलेबल होईल तेवढं साहित्य तुम्ही घेऊन जा. देवी आईची ओटी भरा. ही ओटी तुम्ही कधी भरू शकता, हे 9 दिवसामध्ये. ह्या 9 दिवसामध्ये 9वा दिवस दसरा आहे, त्या दिवशी तो दिवस सोडून द्या. म्हणजे 8 दिवसामध्ये पहिल्या दिवशीपासून तर अष्टमीपर्यंत तुम्ही देवी आईची ओटी भरू शकता. नारळ प्रत्येक ठिकाणी न्यायचं का, प्रत्येक ठिकाणी नारळ न्यायचं. तुम्ही कमीत कमी 7 देवीला ब्लाउज पीस असेल, नारळ असेल, खडीसाखर असेल, तांदूळ असेल, ही सौभाग्याची ओटी. गजरा असेल तर गजरा पण देवी आईला गजरा नेऊ शकता. गजरा घेऊन जायचा. गजरा असेल गजरा, फुल असेल फुलं घेऊन जा. लवंग असेल लवंग पण देवी आईला तुम्ही घेऊन जाऊ शकता. लवंग पण दाखवायचं. देवी आईला तुम्ही
मनापासून प्रार्थना करायची आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर देवी आईचा जय जयकार करायचा. जय जयकार कसा? उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय असं देवी आईचा जय जयकार करायचा. जय जयकार झाल्यानंतर आपण हे सगळं जे ओटीचं सामान आहे ते देवी आईच्या चरणाजवळ ठेवायचं. तिथं बसायचं. नवार्णव मंत्र 10 मिनिटं 10-15 मिनिटं नवार्णव मंत्र, सिद्धकुंजिका स्तोत्र 3 वेळा, महालक्ष्मी अष्टक 1 वेळा एवढी सेवा करायची आणि पुढच्या देवीला जायचं. असं 7 ठिकाणी तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये जा असं नाहीये. आता मी जो राहतो छत्रपती संभाजीनगर, तर आमच्या इथं कर्णपुराची देवी आहे, हर्सुलची हरिसिद्धी माता आहे, यन्नांची रेणुका माता आहे, बिडबापासची पण देवी आहे. आपल्या एरियामधले जेवढे देवी असेल त्या देवीला अवश्य जायचं. देवी आईची ओटी भरायची, सेवा करायची आणि मन स्थिर करायचं. आपण हे नवरात्रीमध्ये 8 दिवसामध्ये हे कधीही करू शकता. कोणत्याही देवीला जाताना रिकामी हाताने जायचं नाही. तुम्ही साधा तांदळाचा तुकडा, मी काय म्हटलं, तांदळाचा तुकडा जरी एक साधा तांदूळ असतो ना, तांदूळ एक दाना, तो देवी आईच्या चरणावर व्हायचा, तेवढं तरी खूप आहे. म्हणजे देवी आईला तुम्ही श्रीमंत असाल गरीब असाल सगळे सारखं आहे. आणि ओटी भरण्याचं, सौभाग्याची ओटी भरण्याचं खूप महत्व आहे. आपलं सौभाग्य अजून वाढत असतं. याप्रमाणे तुम्ही देवी आईची जी आहे ती ओटी अवश्य भरावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.